नमस्कार मैत्रिणींनो, गुढीपाडवा स्पेशल आज आपण बनवणार आहोत खूपच स्वादिष्ट आणि क्रीमी खीर। अशी खीर खाल्ली नसेल कधी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात अगोदर फ्राय पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला, गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 2 चम्मच तूप गरम करून घेतले। त्यात जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतले, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता। मी काजू आणि बदाम यामध्ये समावेश केलेला आहे। ते ड्रायफ्रूट्स थोडेसे आपल्याला तुपामध्ये मस्तपैकी भाजून घ्यायचे आहे। जास्त करपून काळसटपणा येईपर्यंत आपल्याला ह्यामध्ये तुपात नाही भाजायचे, नॉर्मली आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे। त्यानंतर मी 1 वाटी शेवया घेतलेली, ती देखील आपल्याला चांगली हलक्या गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता की मस्तपैकी गुलाबी रंग झालेला आहे थोडाफार। त्यानंतर त्यात दूध घातले, 500 ml अर्धा लिटर दूध ह्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे। तुमच्या शेवयानुसार तुम्ही ह्यामध्ये दूध ॲड करून घेऊ शकता। त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला मस्तपैकी मंद आचेवरती याला उकळी येऊन द्यायची आहे। दूध उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर ॲड करून घ्यायची आहे। तर मी 1/4 वाटी ह्यामध्ये साखर ॲड करून घेतली। चव घेऊन जर कमी वाटत असेल तर तुम्ही नंतर देखील टाकू शकता। तर ह्यामध्ये साखर टाकून सर्व पुन्हा अगोदर मी मिक्स करून घेतलेलं आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, नक्की गुढीपाडवाच्या दिवशी तुम्ही ही खीर बनवा। मस्त क्रीमी आणि ज्युसी अशी खीर बनते। अगदी झटपट 5 ते 10 मिनिटांमध्ये ही खीर तयार होते। त्यामध्ये वेलचीची पावडर घालून 5 ते 7 मिनिटं मस्तपैकी शिजवून द्यायचं आहे आणि सुगंध यायला देखील सुरुवात झालेली आहे। तर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ही झटपट गुढीपाडवा सणासाठी मस्त क्रीमी खीर कशी वाटली आहे हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। खीर छान घट्ट आणि क्रीमी झाली की आपली गुढीपाडवा स्पेशल खीर तयार। तुम्हीही ही खीर गुढीपाडव्याला नक्की बनवा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत सर्वांना ॲडव्हान्समध्ये हॅप्पी गुढीपाडवा, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमचं नवीन वर्ष खूप आनंदात जाओ। हॅप्पी गुढीपाडवा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा। थँक्यू माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल। असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।